मित्रांनो, आजचा गाजर हलवा असा आहे की पहिला घास घेताच मूड वाव मूड मध्ये जातो. तुम्हाला सुद्धा गाजरचा हलवा प्रचंड आवडतो का? पण गाजर किसायचे म्हटले तर जाम बोर होतं यार. गाजर न किसता सुद्धा गाजरचा हलवा बनवता येतो का? तर हो, नक्कीच. जर ही रेसिपी बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा गाजर हलवा वेगळाच आहे कारण आज मी किसाला दिले ऑफिशियली सुट्टी. हो, गाजर किसण्याचा त्रास, हात दुखणं, मूड खराब होणं आज काहीच होणार नाहीये. सो हा झक्कास हलवा बनवण्यासाठी गाजराचे साल काढा, त्याचे असे तुकडे करा आणि कुकर गरम करून त्यात घाला साजूक तूप आणि गाजराची ही कापं त्यात घालून छान परतवून घ्यायची आहेत. आता यामध्ये घालायचं आहे दूध. दूध अगदी थोडं घालायचं आहे, जास्त दूध घालू नका कारण गाजरामध्ये सुद्धा पाणी असतं, त्यामध्ये हे शिजेल. मित्रांनो, तुम्हाला पण असं होतं का की कधी गोड खायला घेतलं की लगेच मनात ती छोटी गिल्ट बेल वाजते, कॅलरी कॅलरी, आणि आपण मनाला म्हणतो अरे थांब ना, अजून तर प्लेट पण आली नाहीये. गोड खाणं म्हणजे आजकाल एक्झाम देण्यासारखं झालंय. घास घेताना टेन्शन, घास झाल्यावर सॅटिस्फॅक्शन आणि प्लेट रिकामी झाल्यावर मी उद्या डाएट सुरू करते यार, जे कधी सुरूच होत नाही. तर गाजर छान शिजल्यानंतर आपण असं स्मॅशरनी मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे. सो जसं तुम्ही पाहिलं की जो गाजर आहे तो छान शिजलेला आहे, झटपट अगदी काही शिट्ट्यांमध्ये. आणि आपण स्मॅश केल्यावरती दूध आणि ह्याचं जे मिश्रण आहे ते छान असं घट्ट झालेलं आहे. आता फक्त आपल्याला यामध्ये साखर घालून ती वितळवायची आहे आणि त्यात खवा वगैरे घालायचा आहे. सो आता पुढची रेसिपी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कढई. मी यामध्ये घालते आहे तूप, 1 चमचा तूप, 2 चमचे तूप, सो यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. त्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेते. साधारण 2 मिनिटं झालेले आहेत. तर मी जे हे ड्रायफ्रुट्स आहेत ते यामध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते छान क्रिस्पी झालेले आहेत. सो आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गाजर. यामध्ये घ्यायचे काय मजा आहे माहिती आहे. मला अजिबात वेळ नाही लागला ह्याचं पाणी आटवायला, कारण आणि हे शिजलं पण एकदम इन्स्टंट आणि इझी प्रोसेस आहे. ओ माय गॉड, थोडासा हल्ला, नाहीतर मग कसं होतं, गाजर किसा, मग त्यातलं ते शिजवा, मग त्यातलं पाणी आटवा, मग त्यात दूध घाला, मग परत ते आटवा, परत साखर घाला, मग परत आटवा. त्यापेक्षा किती इन्स्टंट आणि इझी रेसिपी आहे ही. यू कांट बिलीव्ह की हार्डली 10-15 मिनिटामध्ये होईल ही रेसिपी. बिकॉज यातलं पाणी ऑलरेडी आटलेलं आहे, दूध आटलेलं आहे, हे परफेक्ट शिजलेलं आहे, हे छान स्मॅश झालेलं आहे. सो आता आपण यामध्ये घालूया साखर. सो मी इथे अर्धा किलो गाजर घेतला होता, त्यासाठी मी साधारण 150 ग्राम साखर आणि 100 ग्राम मावा यामध्ये घालणार आहे. आणि आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पावडर किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जायफळ पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. तर हे सगळं यामध्ये ऍड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर साखर, खवा आणि वेलची पावडर घालून हे करा मिक्स 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 आणि साधारण 5 मिनिटं यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊयात. ही रेसिपी स्पेशल त्या लोकांसाठी आहे ज्यांना स्वाद हवाय पण हेवी फिलिंग नको. गाजर डायजेशन फ्रेंडली आणि स्किन ग्लो फ्रेंडली आहे, म्हणजेच डेझर्ट खाऊन ब्युटी बोनस फ्री. परफेक्ट असा मस्त दाणेदार गाजर हलवा झाला. असं वाटतंय की आता गरम गरमच खावा. पण थोडं पेशन्स, थंड होण्याची वाट बघावी लागेल. गाजर हलवा तुम्ही
विदाउट शुगर सुद्धा बनवू शकता. त्यामध्ये तुम्ही साखरेच्या ऐवजी खजूरची पेस्ट किंवा गूळ टाकून बनवू शकतात. पण गूळ टाकणार असाल तर तो तुम्ही शेवटी घाला, कारण जर दुधाबरोबर जर तुम्ही गूळ घालात तर ते फाटण्याचे चान्सेस जास्त असतात. सो ट्राय करा की तुम्ही खजूर पावडर किंवा म्हणजे खारीक पावडर किंवा खजूरची पेस्ट, म्हणजे खजूर साधारण 10 मिनिटं तरी गरम पाण्यात भिजवा आणि मग त्याची पेस्ट तुम्ही त्यामध्ये घालू शकतात साखरेच्या ऐवजी. सो आमच्या घरातल्यांना साखरेचा गाजर हलवा खूप आवडतो, म्हणून आज साखरेचा गाजर हलवा रेडी झालेला आहे. आता शेवटी यामध्ये घालायचे आहेत ड्रायफ्रुट्स. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. थोडे ड्रायफ्रुट्स मी सजावटीसाठी ठेवलेले आहेत. आपला गाजर हलवा इज रेडी. हा हलवा यंगस्टर पासून सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांसाठीच परफेक्ट आहे. लाईट, टेस्टी, डायजेशन फ्रेंडली आणि घरच्या घरी अगदी इन्स्टंट बनवता येईल असं कम्फर्ट डेझर्ट. तर आजच ट्राय करा हा किसा शिवायचा गाजर हलवा आणि पहिला घास घेताच तुमचा चेहरा म्हणेल हे तर वाव आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत हेल्दी खा आणि स्वस्त रहा आणि पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.